साथे आलिया वळगा सारंग धरू ये साथे आलिया वळगा सारंग धरू नाही तरी संसारो जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जलवत जाईल रया। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी थोडा आवाज देत आला तर बघा। प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवा करता प्राप्त असणारा अभंग मेन आवाज वाढवा मेन। ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाची माय विश्व माऊली ज्ञानोबर आहे यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा असणारा सर्वांच्या परिचित काहीच्या अपरिचित काहीच्या पाठ काहीच्या कानपाठ काहीच्या डोळ्या खालून गेलेला काही ना कधीतरी ऐकलेला पण काही ना कधीच ना असा ऐकलेला अभंग आहे विठ्ठला। अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा आहे। हा हे बरं आहे आता असंच राहू द्या आता कमी करू नका। अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा आहे। चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा गेल्या अनेक वर्षापासून चालत असणारा हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा नयन मनोहर कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये आजच्या या 5व्या दिवसाची कीर्तन पुष्परूपी सेवा तुम्हा सर्व गावकरी मंडळी गावातील सर्व वयोवृद्ध मंडळी गावातील सर्व तपवृद्ध मंडळी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आयोजक नियोजक संयोजकाच्या वतीनं माझ्या वाट्याला विठ्ठला। ज्यांच्या विशेष निमंत्रणातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आमचे हरिभक्त परायण केशवराव घुरड या ठिकाणी या कार्यक्रमाचं यजमानपद दरवर्षी त्यांच्याकडे असतं। प्रत्येकाने एक 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 महाराज मंडळी वाटून घ्यायची अशी तुमच्या गावात पद्धत आहे बरोबर आहे असं ते नाही एक 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 महाराज तुमच्या गावात वाटून घ्यायची पद्धत आहे। मग आता महाराजाला बोलवायचं इत्याद माणसाने आहे की नाही कीर्तन आता महाराज सगळं ते हारा घालायचं त्याच माणसानं मग कीर्तन झाल्यावर महाराजाला टिंब टिंब द्यायचं बरे माणसानं ते नाही का नाही म्हणजे ज्याचं त्याचं असं नियोजन लावून दिलेलं आहे असं आपल्या गावामध्ये पद्धत आहे। त्या पद्धतीनुसार या ठिकाणी आमचे केशवराव गरड यांच्याकडे या ठिकाणी आजची आमची सेवा आहे। त्यांनी फोन लावला आणि तारीख लिहून घ्यायला सांगितली तशी गेल्या वर्षीच आमची ही तारीख फायनल झाली होती पण नेमकी कोणती होती हे माहित नव्हतं पण त्यांनी औपचारिकरित्या आम्हाला सांगितलं आणि तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आहे विठ्ठला। सगळी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित आहे सगळ्यांच्या चरणावरती विनम्र भावानं अभिवादन करतो। इथं माझ्या समोर बसलेले माझ्या पुढे असणारे थोडे पाठीमागे बसलेले थोडे अंतर ठेवून बसलेले तिकडे बसलेले वरती वाट्यावर बसलेले त्या कोपऱ्यामध्ये बसलेले इकडच्या वाट्यावर बसलेले इकडे पुढची वरती बसलेले पाठीमागे बसलेले काल कीर्तनाला होते ती आज कीर्तनाला आले ते उद्या कीर्तनाला येणार नाही ते कीर्तनाला आल्याच्या नंतर महाराज कसा गातो पाहणारे कसा राहतो पाहणारे काय सांगतो पाहणारे ज्ञात अज्ञात सगळी मंडळी हे सर्वांच्या चरणावर विनम्र भावानं अभिवादन विठ्ठला। सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद आहेत। हे माझ्या समोर बसलेले आहेत ना हे सगळे देव आहेत। हे कोण आहेत हे कोण आहेत महाराज हे माझ्या ऐकू येते तुम्हाला पण ऐकायला येते ना बस झालं आपल्याला काय करायचं ऐका हे माझ्या समोर बसलेले सगळे देव आहेत। ते वरी खुर्चीवर बसलेले महादेव आहेत। हे कोणते देव आहे माझ्या समोर बसलेले देव खुर्चीवर बसलेले महादेव आणि कीर्तन इथं चालू असून घरी झोपलेले भद्रा मारुती विठ्ठला।
कीर्तनाला उपस्थित आहे अशा सगळ्या मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. गाते, श्रोते आणि पाहते म्हणत चला. प्रमाण पाठ असलं की माझ्या मागे म्हणत चला. चतुर विनोदे दुष्टिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकलाते विनवनी करा विठ्ठल स्मरण विठ्ठला. सर्व मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. इथं माझ्या समोर उभी असणारी मंडळी आहे सगळे महाराष्ट्रातील रथी महारथी गायक मंडळी सगळे उपस्थित आहेत. सगळ्यांना धन्यवाद. इकडच्या कडे कोण आमच्या हरिभक्त परायण सोपान महाराजांपासून तर इकडे आमच्या चोपदार महाराजांपर्यंत सगळी मंडळी माझ्या ओळखीची आहे, सगळी माझ्या परिचयाची. आमच्या हरिभक्त परायण माऊली असतील आहे की नाही, ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार माऊली आहे की नाही, माऊली मोठ्या अंतकरणानं कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांना धन्यवाद आहे. त्यांच्या बाजूला आमचे हरिभक्त परायण उद्धव महाराज असतील. उद्धव महाराजांचा आमचा फार जुना परिचय आहे की नाही, महाराजांच्या चरणावर धन्यवाद. त्यांच्या बाजूला असणारे आमच्या आसारामजी महाराज आहेत, त्यांच्या बाजूला असणारे आमचे केशवजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या बाजूला आमचे हरिभक्त परायण माऊली महाराज सुद्धा आहेत, महाराजांना धन्यवाद. त्यांच्या बाजूला आमचे वशिष्ठ महाराज आहेत, त्यांच्या बाजूला आमचे हरिभक्ती परायण आदरणीय सुधाकरजी महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. त्यांच्या बाजूला आपल्या वारकरी संप्रदायातलं एक जुनं खोड म्हणायला हरकत नाही आमचे विठ्ठल महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. कस काय हसले हो तुम्ही, आता तुमची तुम्हाला माहित भाऊ मला काय आहे की नाही, त्यांनाही धन्यवाद. आता जुनं म्हणावं लागेल ना, दात पडलेत महाराज विठ्ठला. आदरणीय विठ्ठल महाराज आहेत, त्यांना दंडवत. त्यांच्या बाजूला आमचे हरिभक्त परायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक गोपाळ महाराज सुद्धा आहेत, गोपाळ महाराजांना धन्यवाद. त्यांच्या बाजूला आमचे हरिभक्ती परायण आदरणीय महादेव महाराज जे आहेत त्यांना धन्यवाद. त्यांच्या बाजूला आमचे हरिभक्त परायण रामदास महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. त्यांच्या बाजूला आमचे हरिभक्त परायण सुनील महाराज आहेत, त्यांना धन्यवाद. त्यांच्या बाजूला आमचे हरिभक्त परायण परम मित्र परम स्नेही विष्णू महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. त्यांच्या बाजूला आपल्याच गावचे एक युवा कीर्तनकार हरिभक्त परायण मारुती महाराज उपस्थित आहेत, महाराजांनाही धन्यवाद. त्यांच्या बाजूला आमचे हरिभक्त परायण आदरणीय खुर्चीवरती बसलेले बाबा आहेत, बाबांना धन्यवाद. त्यांच्या बाजूला आमचे हरिभक्त परायण तुम्ही सिस्टीमचं खुर्चीचं टेन्शन घेऊ नका म्हणणारे जबाबदार येते. मी तिथं बसल्यावर म्हणलं हे काय सिस्टीम लागली का नाही, ते म्हणजे तुम्ही ताणच घेऊ नका. म्हणलं मी ताण घेत नाही, तुम्ही ताण घेऊ नका विठ्ठला. चोपदार काठी हातात आहे, फक्त हलू नका नाही ना. वा सुंदर महाराजांची सुद्धा दत्त चोख पदारी करीत असे आहे की नाही, त्यांनाही धन्यवाद. त्यात कीर्तनकाराला एक पाकवादे भेटत नाही, मला दोन दोन आहे. किती आहे? कोणाला एक भेटत नाही, मला दोन दोन आहेत. माझ्या उजव्या बाजूला ज्यांचं मृदंगावरती सुंदर असा गोड वाजवतात आहे की नाही, हरिभक्त परायण परमेश्वर महाराज आहेत, महाराजांच्या चरणावरती दंडवत. माझ्या डाव्या बाजूला माझे परम मित्र हरिभक्त परायण केदार महाराज ताठे आहेत, त्यांनाही धन्यवाद. एकदा या सगळ्या मंडळीसाठी जोरात टाळी झाली पाहिजे. वा 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 वा. ही सगळी मंडळी महाराज थोडीशी महागे महागे कार्तिक महाराज भांबळे सुद्धा मृदंग वाजवतात. वा वा. कार्तिक महाराज भांबळे सुद्धा मृदंग वाजवतात, त्यांना म्हणजे तीन झाले महाराज, आता इथं दोन नाही की नाही, त्यांनाही धन्यवाद. आता त्या सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. सिस्टीम वाल्या काकाला सुद्धा धन्यवाद. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा महाराज. महाराज मला महाराजांनी सांगितलं की वा त्यांच्या मनातून असं वाटतं की व्यवस्थित लागलं पाहिजे, पण आता ते लागत नाही, कुठेतरी ओरवत सुटत आहे की नाही. पण तुम्हाला एक धन्यवाद. न जाणं तुमची बाईक सिस्टीम पाकिस्तान पोचतोर जाओ, तुमच्या मशीनला चांगले काम मिळव. खुश आहे महाराज तुमच्यावर. काय देऊ तुम्हाला? एकदम खुश आहे. काय देऊ तुम्हाला? काय देऊ? पाकिट महाराजांचं काम आहे की नाही. आता मी जिथं घ्यायला आलो तुम्हाला काय देऊ? मी तुम्हाला देणार प्रेम. ऐका लक्ष देऊन, मी तुम्हाला देणार प्रेम आणि तुम्ही मला देता आला तर देणार आवाज विठ्ठला. धन्यवाद. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एखाद्याचं नाव हुकून चुकून राहण्याची. आता आमचे झोरे बाबा सुद्धा पुढे बसलेत बरं का, आमच्या सोबत दिंडीला वगैरे असतात बाबा, ते सुद्धा काकड्याला इथं आल्यानंतर त्यांची भेट झाली, अतिशय गोड वाटलं आम्हाला आहे की नाही. ही सगळी मंडळी आहे आज कीर्तनाला उपस्थित. माझे पिता श्री आदरणीय तुकारामजी महाराज बाहेकर हेही उपस्थित आपल्या गावातल्या प्रेमामुळे या ठिकाणी ते आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद.
आता माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त परायण आदरणीय भगवान दादा बोराडे सुद्धा आलेले आहेत, है की नाही? सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. या सर्व मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देतो. माझ्या पुढे बसलेले आपल्या गावातले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध माणसं मंडळी सगळी बसलेली आहे, सगळ्यांना धन्यवाद आहेत. काका दादा मामा सगळी येत आहे की नाही? कंडक्टर साहेब आहे तिकडून आमचे, हे सगळी मंडळी आहे. सगळ्याचे नाव मला माहित आहेत. ऐका बरं का, तुमच्या सगळ्यांची नावं फक्त इथं नाही, इथे विठाला सगळ्यांची नावं मला जरी माहित असली तरी थोडासा वेळ जास्त झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे हरिभक्त परायण पजई महाराज आहे की नाही? या ठिकाणी सज्जन महाराज पजई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं युट्यूबला चॅनल आहे की नाही? सज्जन महाराज पजई म्हणून युट्यूबला चॅनल आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे, त्यांच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, घंटी दाबायला विसरू नका. विठ्ठला त्यांनाही धन्यवाद देतात, त्या सगळ्यांना धन्यवाद. आता एखाद्याचं नाव हुकून चुकून राहण्याची दाट शक्यता आहे, म्हणून सगळ्याचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो. पांडुरंगाच्या चरणावर फुल वाहतो वाकून, विपुले झाला. पांडुरंगाच्या चरणावर फुल वाहतो वाकून, आणि इथं बसलेल्या सगळ्याचं नाव घेतो मारुतीरायाचा मान राखून. कोण राहिले का? नाही. टाळ्या जरा कमी काऊन वाजल्या माहितीये का? सगळ्यांनी असे हात केले. थंडीच तेवढी आहे महाराज, आता नेमकं काय करणार आहे की नाही? पण टाळी वाजवा, त्याचे दोन कारण आहेत. एक, टाळी वाजवल्यानंतर आम्हाला उत्साह येईल, आणि दोन, टाळी वाजवल्यानंतर तुम्हाला गरमी येईल. विठाला सर्व मंडळीला धन्यवाद देऊन थोडा अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. लक्ष देऊन ऐका. माझ्याकडे फक्त 10:30 पर्यंतचा वेळ आहे. 10:30 पर्यंत जेवढं चिंतन करता येईल तेवढं मी करणार आहे. ऐका, तुम्हाला बोर होईल असं कीर्तन मी करणार नाही, किंवा तुम्ही बंद करा म्हणेपर्यंत मी कीर्तन करणार नाही. तुम्ही बंद करा म्हणण्याच्या अगोदर मी कीर्तनाच्या मंडपातून फेटा काढून बगला धरून गाडीत बसून घरी जाणार, पाकिट घेऊन कंसात. नाही कळलं तुम्हाला? तुम्हाला सकाळी कळलं. विठाला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा आहे. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी आजच्या अभंगामध्ये उपदेश केलेला आहे. उपदेश प्रकरणातील अभंग सेवेला निवडलेला आहे. थोडस चिंतन जर केलं तर साधू महात्मे इथं उपदेशाला येत असतात, असं चिंतन आपल्याला करता येतं. ऐका बरं का, लक्ष देऊन सगळे. थोडा जर याच्यावरती आपण चिंतन केलं तर साधू महात्म्यांचं काम आहे उपदेश करणं. अर्थात संत येतात ते उपदेशासाठी येतात. संत जे येत असतात इथं उपदेशासाठी येत असतात, आहे की नाही? उपदेश करण्यासाठी संत येतात, कारण त्यांचं काम आहे उपदेश करणं. भटकलेल्या समाजाला जाग्यावर आणण्याचं काम कोणाचं आहे? संतांचं आहे. थोडं लक्ष देऊन ऐका. संतांचं कामच आहे भटकलेल्या समाजाला जाग्यावर आणणं. अर्थात संत उपदेश करतात. पूर्ण जगताचा विचार केला तर ऐका, या जगाच्या इतिहासामध्ये ज्ञानोबानंतर ज्ञान नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, आणि शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही. ऐका ना तुम्ही, लक्ष देऊन ऐका. आता पुढे ऐका. या जगाच्या इतिहासामध्ये ज्ञानोबानंतर ज्ञान नाही, तुकोबानंतर वैकुंठ गमन नाही, आणि शिवाजी महाराजांनंतर छत्रपती नाही. गंधर्वानंतर गाणं नाही, मास्यानंतर पोहणं नाही, सूर्यानंतर तेजस्विता नाही, चंद्रानंतर शीतलता नाही, आईनंतर प्रेम नाही, साधूनंतर कृपा नाही, माणसानंतर बुद्धी नाही, आणि संतांनंतर उपदेश नाही. विठ्ठला मुद्दे किती झाले? किती झाले विठ्ठल महाराज? किती झाले? सांग म्हणाव. तू पैसे तू घेतून वावर बटाईन देतो का? आवाज लय कमी झाला, थोडा द्याव. असं करू नका दादा.
असं करू नका. मी पाकिस्तान पोचून नेऊ घालणार तुमची सिस्टीम. तुम्ही असं करू नका. तुमचाही तसा स्वभाव नाही बरं का. पण आता ते होतंय ठीक आहे. थोडा आवाज द्या मला, थोडा द्या. म्हणजे ते कसं आहे थोडं बरं राहतं. ऐका ऐका ऐका. किती झाले मुद्दे किती झाले? बरं जितके होते तितके जाऊ दे. आपल्याला काही त्याच्याशी काही गरज नाही आहे की नाही. ऐका. साधू सोडले तर जगामध्ये उपदेश दुसरं कोणी करत नाही. एक वाक्य सांगू. साधूच उपदेश करतात. कारण उपदेशासाठी जे येतात ते साधू आहे. साधू उपदेश करतात. आता ऐका. साधू उपदेश करण्यासाठी स्वतः आले. ऐका. साधू उपदेश करण्यासाठी स्वतः आले. म्हणून उपदेशासाठी जे आले ते संत, धर्मासाठी जो आला तो देव, आणि कर्मासाठी जो आला तो जीव. विठाला उपदेशासाठी आले ते संत. शिवाजीराव कशी देऊन ऐका. तुम्हाला वाटलं ध्यानच नाही माझ्या, तुमच्यावर लय पक्क ध्यान आहे. ऐका. उपदेशासाठी आले ते संत, धर्मासाठी जो आला तो देव, आणि कर्मासाठी आला तो जीव. आता याच्या पुढं संत स्वतः आले म्हणून स्वइच्छा प्रारब्ध, देवाला आणावं लागलं म्हणून परेच्छा प्रारब्ध, आणि आपल्याला यावंच लागलं म्हणून अनिच्छा प्रारब्ध. विठ्ठला याच्या पुढं ऐका. संत स्वतः आले ते 6 कामं घेऊन. ऐका बरं का. संत स्वतः आले ते 6 कामं घेऊन, देवाला आणावं लागलं ते 3 कामाकरिता, आणि आपल्याला यावंच लागलं 3 कामासाठी. विठ्ठला संत स्वतः आले ते 6 कामासाठी. संतांची 6 कामं आहेत महाराज. साधू 6 कामासाठी आले. ते 6 कामं एकाच प्रमाणात महाराजांनी सांगितले. साधू 6 कामासाठी आले. ते 6 काम एकाच प्रमाणामध्ये महाराजांनी सांगितले. संत कशासाठी आले तुम्हाला थोडीशी वाट काढून देतो. सुख वाढवण्यासाठी, भक्ती वाढवण्यासाठी, भाव वाढवण्यासाठी. जाऊ दे आता. ते आपलं ते करा. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. आता काही माणसं म्हणतील महाराज जसं आहे तसं तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचं आहे का नाही. ऍडजस्ट करून घ्यायचं. तुम्ही बी काय असं करायला. तुम्हाला खरं सांगू दादा, ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी इन द लाईफ. ऐका. जो माणूस ऍडजस्ट करतो तो माणूस समाजामध्ये टिकतो. असं जरी असलं तरी कधी कधी ते शब्द निघतो. मग तुम्ही पण ऍडजस्ट करून घ्या बरं दादा. आता विठ्ठला काय असतं बघा. तळमळ एकच असते. काही माणसं कीर्तनाला आली असतात ना, बाबा आपल्याला महाराजाच्या कीर्तनाला जायचं का, त्यांच्याकडून काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल, त्यांच्याकडून काहीतरी वेगळं वातावरण मिळेल असं म्हणून अपेक्षेनं लोक आलेली असतात. आणि आमची ही अपेक्षा पूर्ण नाही झाली तर आम्ही तुमची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. विठ्ठला ऐका. संत 6 कामासाठी आले. त्याच्यातले कोणतं काम? वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. या 6 कामा करता आले साधू. वाढावया सुख संतांचं पहिलं काम आहे. या समाजामध्ये सुख वाढवण्यासाठी संत आले. आता सगळी कीर्तनकार मंडळी इथं उपस्थित आहे महाराज. या समाजामध्ये सुख वाढवण्यासाठी ज्ञानोबराय आले. या समाजामध्ये सुख वाढवण्यासाठी तुकोबराय आले. या समाजामध्ये सुख वाढवण्यासाठी नाथ महाराज आले. सांगू आपल्याला कोरवाडीकर, नाथ महाराज, ज्ञानोबराय, तुकोबराय आदी करून सगळी संत मंडळी इथं आली आणि साधूंनी सुख वाढवलं. कारण संत आले म्हणजे सुखच आलं महाराज. हो,
संत आले म्हणजे कोण आलं? सुख आलं. सुख आहे की नाही? संतांनी काय केलं? संतांच्या संगतीत जीवाला सुख मिळालं. कारण संत आल्यामुळं सुख आहे की नाही? आहे ना प्रमाण, कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील महाराज. एखाद्या वेळेला देवाच्या येण्यानं सुख होईल की नाही मला माहिती नाही. ऐकताय ना तुम्ही सगळे? एखाद्या वेळेला देवाच्या येण्यानं सुख होईल की नाही मला माहिती नाही, पण संत आले आणि सुख झालं नाही असं कधी होत नाही. ऐका, तुम्हाला भागवतातलं पुरावा देईल मी. भूतानाम देवचरितम दुःखाय च सुखाय च सुखायैव हि साधूनाम त्वाम दृशावच्युतात्मनः. श्रीमद भागवत बोलतं, देवाचं चरित्र कधी सुख देतं तर कधी दुःख देतं. मला सांगा, काल्याच्या कीर्तनामध्ये आपण भगवंताच्या लीला ऐकतो की नाही माया हो? ऐकतो ना? भगवंताच्या लीलेमध्ये आपण काय ऐकतो? गोकुळीच्या सुखा अंतपार बाळकृष्ण आनंदल्या. काय आता इथं आनंद आहे? अरे देव गोकुळामध्ये आल्यामुळे आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. बरोबर आहे महाराज, बरं का कंडक्टर साहेब? बरोबर आहे, देव गोकुळामध्ये आल्यामुळे आनंद आहे, हे बरोबर आहे. पण हे समाजाला कळू द्या, कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला, दुष्टा चळकाप सुटला. या वाक्याच्या खाली अंडरलाईन करून घ्या. कृष्ण परमात्मा गोकुळात जन्मले, पण दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाला चळ 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 चळकाप सुटू लागला महाराज. का? होता कृष्णाचा अवतार. अरे देव आले तर सज्जनाला सुख होईल, पण दुर्जन माणसाला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. पण ज्ञानोबा आल्यावर कोणत्या दुर्जनाला दुःख झालं बोला? कोणता दुर्जन दुःखी झाला ज्ञानोबरांच्या येण्यानं? दुर्जनातला दुर्जन जरी असेल तरी ज्ञानोबरांनी प्रार्थना करावी, खळांची व्यंकटी तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आहे की नाही? अरे एखाद्या वेळेला नीचातला नीच जरी मनुष्य असेल तरी माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरांनी त्या ठिकाणी भगवंताकडे प्रार्थना करावी. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे, मज द्यावे, मज द्यावे, पसाय दान हे. नाही देवा, देवा सगळं सुखी विश्व सुखी झालं पाहिजे ही ज्ञानोबरांची प्रार्थना आहे. ऐका, घर सुखी व्हावं ही प्रार्थना नाहीये, विश्व सुखी व्हावं ही ज्ञानोबरांची प्रार्थना आहे. म्हणून विश्व सुखी व्हावं यासाठी ज्ञानोबरांनी पसायदान मागितलं. एक वाक्य सांगू का? स्वतःसाठी मागितल्या जातं त्याला भीक म्हणा, कुटुंबासाठी मागितल्या जाते त्याला भिक्षा म्हणा, गावासाठी मागितल्या जातं त्याला दान म्हणा, आणि विश्वासाठी मागितल्या जातं त्याला पसायदान म्हणा. ते विश्व सुखी व्हावं ही ज्ञानोबरांची प्रार्थना आहे. विश्व. आणि म्हणून संत आले की सुख होत असत, संत आले की दुःख राहत राहत. संगती महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं बरं का महाराज. ही सगळी मंडळी असाव कीर्तनाला, वातावरण धोरणात असावं, सांगणारा धोरणात असावं. किती मजा येईल महाराज, मजाच मजा आहे की नाही? सगळी मंडळी कीर्तनाला असावं, सांगणारा धोरणात असावं, मजा आहे का नाही? ते कसं आहे माहितीये का महाराज? बायको तहसीलदार असावं, वाळूचं टिपर असावं, मग मजा आहे का नाही? ही तशी मजा आहे. विठ्ठला
संत संगतीचे काय सांगू सुख. अरे संतांच्या संगतीमध्ये किती सुख आहे, किती सुख आहे संतांच्या संगतीमध्ये. आपणा पारिके नाही ते इतकं संतांच्या संगतीत सुख आहे. हा आता असं राहू द्या. मग आता संतांच्या येण्यानं जर सुख वाढलं असेल तर सुख वाढवण्यासाठी संताले वाढावया सुख. आता दुसरं चला, आता पुढे चला, एक एक चला. वाढावया भक्ती है ना. दुसरं काय, एक सुख आणि दुसरी भक्ती वाढवण्यासाठी संत आले. का महाराज, संतांनी इथं येऊन भक्ती वाढवली का? काहीला प्रश्न पडला असेल, वाढवली का भक्ती? वाढवली, वाढवली का नाही? वाढवली ना. काही पुरावा आहे त्याला? हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. देवा उघडला. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. अरे भक्तीचा महिमा विशेष वाढवला संतानं. विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला. जगत उद्धारा लागी उपाय सुचविला. निंदक दुर्जनाचा संध्य निरसिला. महाराज म्हणतात काय झालं, साधून काय केलं? भक्तीचा महिमा वाढवला. भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग. पावले हे संग सुख याचे. महाराज म्हणले भक्ती केली. भक्ती आहे की नाही? करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा पासोनिया. भक्ती करा, भक्ती करा, भक्ती करा. त्यजोनिया जन भक्ती करा असं साधूने सांगितलं. साधूने भक्ती वाढवली. काय काय वाढवलं साधूनी? कोरवाडीकर, पहिली गोष्ट साधूनी काय वाढवलं? सुख वाढवलं. काय वाढवलं कळतंय ना? सुख. दुसरं साधूनी काय वाढवलं? काय वाढवलं? भक्ती. वाढावया सुख भक्ती. आता तिसरं साधूनी काय वाढवलं? भाव वाढवला. काय वाढवलं? नाही कळलं तुम्हाला? सकाळी कळलं तुम्हाला. काय वाढवला? साधूनी काय वाढवला? भाव वाढवला. महाराज साधूने भाव वाढवला. आता ऐका बर का, साधूने कीर्तनामध्ये भाव वाढवला आणि आपण कीर्तनाचा भाव वाढवला. आता काही माणसाला सकाळी कळत. एक माणूस सकाळी हसू लागला. मला आता का म्हणून हसायला? तो मला रात्री सांगितलेला आजचा शिकाळा. साधूने भाव वाढवला. माझा मुद्दा हा चालू आहे. भाव वाढवला समाजामध्ये. समाजामध्ये श्रद्धा वाढवण्याचं काम कुणी केलं असेल तर साधूने केलं. महाराज किती श्रद्धा वाढवली सांगू आपल्याला? किती भाव वाढवला साधूने? देवावरती कसा भाव ठेवावा हे साधूने आपल्याला दाखवलं. महाराज भाव धरा, भाव धरा. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. ऐका महिमा आवडीची गोरे खाय भिल्लेनीची. हे कोणी सांगितलं आपल्याला? साधूने सांगितलं. साधूने सांगितलं. किती प्रेम केलं महाराज साधूने देवावर. इतकं प्रेम केलं, इतका भाव ठेवला. साधूने स्वतः सांगितलं, बाबांनो जर तुम्हाला पहिलं तीराला जायचं असेल तर देवावरती भाव ठेवला पाहिजे.
भावालाच विश्वास म्हणतात आणि विश्वासाला श्रद्धा म्हणतात बरं का, लक्ष देऊन ऐका. इतका भाव ठेवला. एक मनुष्य कबीरदासजी महाराजाकडे गेला आणि कबीरदासजी महाराजांना सांगितलं, कबीरदासजी महाराज, देवावरती किती भाव आहे व तुमचा? ऐका लक्ष देऊन, माझ्याकडे बघा. किती देवावरती भाव आहे तुमचा, किती प्रेम करता तुम्ही देवावरती हो? असं म्हणल्याच्या नंतर कबीरदासजी महाराज त्या माणसाला म्हणले, अरे भल्या माणसा, मी देवावरती प्रेम करतो असं तुला वाटतं का? मी देवावरती प्रेम करतो असं जर तुला वाटत असेल तर हे सगळं चुकीचं आहे. मी देवावरती प्रेम करत नाही. तुला देवाचं प्रेम जर पाहायचं असेल तू त्या वृंदावनामध्ये जाय. त्या गोपिका जेवढा देवावरती प्रेम करतात त्याला खरं प्रेम म्हणतात. ऐकताय ना तुम्ही सगळे? कबीरदासजी महाराज त्याला म्हणतात, कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर. लक्ष देऊन ऐका कोरवाडीकर. कबीर कबीर क्या कहे जा जमुना के तीर, एक एक गोपियों के प्रेम में बह गए कोटी कबीर. एका एका गोपिकांच्या प्रेमामध्ये कोट्यावधी कबीर डुबून जातील एवढं प्रेम त्या ठिकाणी गोपिका करतात. एवढं प्रेम. भाव वाढवण्यासाठी संत आले. थोडा पहिला आवाज जसा होता तसं राहू द्या. ते मागचे कमी केले तरी चालते. यायचे मुळात कमी आहेत, यायचे बंद करा. जसे दात खातील मायावर, पण हो इथं तिकडनं नाही तर इथून आउट झाल्यानंतर मला उद्याचा कार्यक्रमच करता येत नाही. ऐका आता, किती प्रेम, किती प्रेम. एक बार तू राधा बन कर देख मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे, क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा यू रो रो कहे. एक बार तू राधा बन कर देख मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे. इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम. किती प्रेम. जेवढं प्रेम गोपिकांनी भगवंतावरती केलं ना तेवढं प्रेम आपण केलं पाहिजे. म्हणून ते प्रेम वाढवण्यासाठी साधू इथं आले. वाढावया सुख भक्ती भाव. आता चौथा मुद्दा, वाढावया धर्म. ऐका लक्ष देऊन. साधूचं चौथं काम आहे समाजामध्ये धर्म वाढवणं. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे काय? ध्रुधारयते इति धर्माः. धर्म शब्द म्हणजे काय? धर्म शब्द जिकडे जाईल तिकडे धर्म शब्दाची व्याख्या बदलत असते. बघा, ऐकताय ना तुम्ही सगळे? इथं बसलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक माणसाचे धर्म हे वेगळे आहे. धारण करणे म्हणजे धर्म आहे. बघा, आजची असणारी, आज किती तारीख आहे? आज किती तारीख आहे? होय, किती? बोर व्हायला तुम्हाला? बोर व्हायला का? एकदा चहा सांगू का? होय माया हो, येऊ का एकदा चहा सांगून? नाही ना? मग ऐका, आज किती तारीख आहे? 13. बरं 13. आजची 13 तारीख आहे. आजच्या 13 तारखेमध्ये मला फोन आला. फोन आल्याच्या नंतर मला सांगितलं, महाराज 13 तारखेला आमच्या गावामध्ये सप्ताह चालू होणार आहे. तुम्ही सप्ताहामध्ये त्या ठिकाणी तुमची सेवा आहे, त्या सेवेला तुम्ही हजर झालं पाहिजे. 8:30 ते 10:30 कीर्तनाचा वेळ आहे अशी तारीख मला लिहून दिली. मग 8:30 वाजता 13 तारखेला मंडपामध्ये हजर राहणं हा माझा काय आहे? हा माझा काय? धर्म. आता मोठ्यानं बोला बरं का. हा माझा धर्म आहे. इथं आल्याच्या नंतर ज्ञानोबराय तुकोबरायांचा एखादं वचन घेऊन त्या वचनाच्या आधारानं विवेचन करणं हा माझा धर्म आहे. शांत चित्तानं मी काय सांगतो हे ऐकून त्याच्यातला थोडा तरी लेश अंतकरणामध्ये उतरून घेणं हा तुमचा धर्म आहे. योग्य कीर्तन करायला साथ करणं हा गायकाचा धर्म आहे की नाही? गायकाचा धर्म आहे. योग्य वेळेला योग्य आवाज देणं हा सिस्टम वाल्याचा धर्म आहे. योग्य पद्धतीने योग्य वाजवणं हा मृदंग वाजवणाराचा धर्म. बरोबर आहे का नाही? हा धर्म आहे. मग प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे.
कीर्तन करणं हा माझा धर्म असेल तर गायन करणं हा यांचा धर्म आहे. धर्म बदलला की नाही? धर्म बदलला महाराज, धर्म बदलला. ऐका, कीर्तन झाल्याच्या नंतर महाराजाला पाकिट देऊन बुका लावणं हा तुमचा या मला की धर्म. आता कसे कसे अडकले, हा तुमचा काय आहे? ऐका, धर्म आहे, धर्म आहे. ऐकी नाही, एक वाक्य सांगू का? कीर्तनकारानं कीर्तनाचे पैसे न ठरवता येणं हा कीर्तनकाराचा काय आहे? काय आहे? आता कसे धर्म म्हणले पहा पटकन. कीर्तनकारानं कीर्तनाचे पैसे न ठरवता कीर्तनाला येणं हा कीर्तनकाराचा धर्म आहे. पण कीर्तनकाराला पैसे न ठरवता येणं जरी त्याचा धर्म असेल तर त्याला पैसे ठरवून न देण्याचं काम करून 10-5 हजार शिल्लक देणं हा तुमचा धर्म. हा तुमचा आता मला धर्म मला की नाही ना धर्म आहे. ऐके धर्म प्रत्येकाचा वेगळा आहे. मायाओ, रोज सकाळी उठून नवऱ्याच्या पाया पडणं हा तुमचा काय आहे? धर्म आहे. बारकी पोरगी सांगायची धर्म आहे की नाही? ऐका, धर्म आहे ना, धर्म आहे ना, पाय धर्म आहे ना. तुम्ही पडता का पाया? नाही. काऊन नाही पडत? महाराज, आम्ही रोज त्याच्या पाया पडू पण त्याचे पाय सापडत नाहीत. त्याचे पाय कुठं जाते आम्हाला मिळत नाही महाराज. आता ऐका, आता ऐका, रोज यांनी तुमच्या पाया पडणं हा यांचा धर्म आहे. पण यांनी आपल्या पाया पडावं म्हणून आपले पाय जाग्यावर ठेवणं हा तुमचा धर्म आहे. कळतंय ना माझं बोलणं? कळतंय ना? आपले पाय आपल्या जाग्यावर ठेवणं हा तुमचा काय आहे? तुमचा काय आहे? धर्म आहे. पण आपले पाय आपल्या जाग्यावर आहात, जाग्यावर आहात. मग कुठे जाते? कुंकड जाते, कुठे जाते? हा, हात वर करा बरं. माया इथं कोणाकोणाचं गिराईक पेत आहे नाही, एकदा बघून द्या मला. करा हात वर केलं, करा करा. केला बाबा एका मावशीनं. सगळेच माग पाहिलं, कोण नाही केला हो. कोण कशाला करीन महाराज? मी हात वर करा म्हणलं की यायला धगधग आलं. करती काय, करती काय, करती काय? बाबा बाबा आता अवघडच झालं. ऐका ऐका, आता माझा मुद्दा लक्ष देऊन ऐका. कीर्तनकार कीर्तनकाराच्या गादीहून जरी म्हणत असला कोणाचं गिराईक पेते हात वर करा, तरी सुद्धा इथं धर्म मंडपामध्ये माझा पती पितो म्हणून त्याचा अपमान करणं हा माझा धर्म नाहीये. कळतंय ना माझं बोलणं? त्याचा अपमान करणं हा माझा धर्म नाहीये. म्हणून मी माझा धर्म पाळला पाहिजे म्हणून यांनी हातवरी केले नाही. आता यायचा धर्म पाळला तुम्ही थोड्या धरा, जास्त नाही, पण जास्त नाही पण थोड्याशा पहा. आणि सप्त्याच्या शेवटच्या दिवशी पहा तुम्हाला काय करायचं ते. विठ्ठला शब्द जिकडे जाऊ तिकडे धर्म शब्दाची व्याख्या जर बदलत असेल तर धर्म म्हणजे काय? एक वाक्य सांगू. मरताना आपल्याला काही संग येईल की नाही येईल मी त्याची यादी देत तुम्हाला इथं बसणार नाही. पण कोरवाडीकर, ज्या वेळेला तुम्हाला देह ठेवावा लागेल त्यावेळेला धर्म नावाचा तुमचा मित्र तुमच्या सोबत असेल. ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये याल त्यावेळेला घरामध्ये बायको तुमचा मित्र आहे. तुम्ही जर प्रवासाला निघाले तर विद्या म्हणजे शिक्षण नावाचा तुमचा मित्र आहे. तुम्हाला जर म्हातारपण आलं तर औषध गोळ्या तुमचा मित्र आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला वृद्धाप्य काळ आला आणि यम न्यायला आला त्यावेळेला धर्म नावाचा तुमचा मित्र आहे. मित्र आहे. विद्या मित्रम प्रवासेषु, भार्या मित्रम गृहेषु शहा, व्याधिस्तस्य औषधम मित्रम, धर्मो मित्रम मृतस्तशः. धर्म धर्म आहे की नाही? म्हणून धर्मानं वागणं ते साधून शिकवलं. सकल धर्माचे नामस्मरण, हरिकीर्तन, दया क्षमा समाधान, संत जन साधिती, निज धर्म हा नाम उच्चारो, भक्ती मुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तारक. धर्म धर्म वाढवण्यासाठी संत. चला पुढं काय काय वाढवलं? सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचं आचरण. ऐका, साधून 5वं काम त्यांच्या जीवनामध्ये केलं, कुळाचं आचरण करून दाखवलं. आचरण आपल्याकडं पद्धत आहे. जशी मोठी माणसं वागतात विष्णू महाराज तसं लहाने माणसं वागत असते. आपल्याकडे पद्धत आहे की नाही? यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तद्देवे तरो जनः
सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठी माणसं जशी वागतात तसं लहान माणूस वागत असतो. मोठी माणसं एखाद्या वेळेला हुकली तर लहान माणसं सुद्धा हुकणार. म्हणून लक्षात ठेवा, एखाद्या मोठा माणूस ज्यानं कधीच मंदिराची पायरी पाहिली नाही त्या माणसानं पुढची पिढी मंदिरात जाईल अशी अपेक्षा ठेवायचीच नाही. आपण अगोदर मंदिरात जायचं मग म्हणायचं दुसऱ्याला या. कळतंय ना माझं बोलणं? कळतंय ना? आता काही लोक खाली बसलेले आहेत बघा, खाली बसलेले असते. सकाळी महाराज तंबाखूला चुना लावीत अख्ख्या गावाला चुना लावीत फिरत येत. काही माणसं आपल्या गावातले नाही बरं, आमच्या मंठ्यातले. आज सकाळी एखाद्याला विचारलं ना कस काय महाराजाचं रात्री कीर्तन, वयाच्या मानानं बरं बोलत. कसं बोलत आहे? वयाच्या मानानं बरं चालतंय. एखाद्याला विचारलं ना आमचे परमेश्वर महाराज केदार दादा कस काय पकवाज वाजवते, त्याला ताल कळत काय कळत नाही, त्याला ताल कळत नाही. म्हणजे हे भजनी मंडळ कस काय गाते ते म्हणले ते स्वरात नाही. त्याला विचारलं तुझ्या गळ्यात माळ आहे का, ते म्हणले पुढच्या वर्षी घालायची. ओटी तुझ्या गळ्यात माळ नाही ना आम्हाला, पण तू स्वरात नाही तालात नाही वयाच्या मानानं बोरं बोलत चांगलंच कीर्तन सांगत नाही. हा अधिकार कुणाला आहे सांगू आपल्याला? हा अधिकार त्याला आहे ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे. हा अधिकार त्याला आहे ज्याला कीर्तन म्हणजे काय कळतं. हा अधिकार त्याला आहे ज्याला एखादा अभंग ज्ञानोबर तुकोबरांचा येतो. यद्यदाचरती श्रेष्ठस. मोठी माणसं आधी चांगलं आपण वागलं पाहिजे, मग समाजाला चांगल्या दिशेनं लावलं पाहिजे महाराज, मग लावलं पाहिजे. आजकालची पिढी व्यसन करते बिघडली. सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या माणसानं मागच्या पिढीच्या लोकांनी सगळ्या पुढच्या लोकांना नावं ठेवायला सुरुवात केलेली. पिढी बिघडी. जरी पुढचे पोरं व्यसन करीत असले तरी बाबा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला रोजचे 4 बिडीचे बुर्ज लागत आहेत. किती तुम्हाला 4 बिडीचे बुर्ज वाढावं लागत आहे, तेव्हा तुमचा दिवस कटवतो. तरी पुढच्या माणसाला म्हणायचं तुम्ही व्यसन करता, चालत नाही. कुळाचं आचरण साधून तसं केलं नाही. साधून अगोदर वागवून दाखवलं. साधू स्वतः म्हणता म्हणलं जरा हो द्या जरा घरच्या वय मला ते असं ना दे महाराज. कसं असू वातावरण मला वाटतं असं ढिलं पडलं नाही पाहिजे माझं. विठ्ठल महाराज आपला असा स्वभाव आहे. आणि ते कोठाळकर दादा म्हणायचे, कोठाळकर ते म्हणायचे अरे शहाणा कीर्तनकार. कोणाला म्हणायचं शहाणा कीर्तनकार? जो अभंगाला धरून बोलतो, जो स्वरात बोलतो, जो वाजवणाऱ्याला सतर्क उठवतो आणि भाजण्याला चपळ ठेवतो, तो कोणता कीर्तनकार आहे? ते म्हणायचे बरं का, तो कोणता कीर्तनकार? शहाणा कीर्तनकार. ते म्हणायचे शहाणी सुगरणबाई. कोणाला म्हणायची? शहाणी सुगरणबाई. माया हो, शहाणी सुगरणबाई कोणाला म्हणायचं? शहाणी.
तुम्ही तर बोलायचंच बंद झाले. शहाणी सुगरणबाई कोणाला म्हणाल? जी 5 कामं एकदाच करते तिला शहाणी बाई म्हणायचं. कोणते 5 कामं माऊली? जी 5 कामं एकदाच करते तिला शहाणी बाई म्हणायचं. चुली पुढे बसल्याच्या नंतर जी काठोटीतली घडी ती कळलं ना तुम्हाला? काठोटीतली घडी ती पहिलं काम. दुसरं काम तव्यावरली उलथी ती. तव्यावरली काठोटीतली घडी ती पहिलं काम. तव्यावरली उलथी ती दुसरं काम. चुली पडली फिरी ती. चुली पडली काय करती? फिरी ती तिसरं काम. जळतण पुढे घालती चौथं काम. आणि एवढ्या झपक्यात नवऱ्याला जेवायला वाढती 5वं काम. तिला कोणती बाई म्हणायचं? कोणती? सुगरण. आता तुम्हाला येडी हळद सांगतो. आता कोणती हळद सांगतो तुम्हाला? काठोटीतली घडायचीच नाही. तव्यावरली चिटकून बसली. ती चुली समोर ठुल्यानी जळून बसली आखी. सरपंच 1.5 किलोमीटर जळत गेलं लांब. आणि नवरा भाकरीच्या नावानं बोंब मारतो. अरे जेवायला वाढ आणि तंबाखूला चुना लावी. तिला म्हणायचं येडी हळद. विठ्ठला तैसे संत जगी हे सोडून द्या बरं का. मला काय सांगायचंय? क्रिया करून गावी ती अंगी. संत क्रिया करून दाखवतात म्हणून कुळाचं आचरण. आता ऐका. सुख, भक्ती, भाव, धर्म आणि कुळाचं आचरण. आणि 6वं काम आहे विठोबाचं नाव. भगवंताचं नाव समाजामध्ये वाढवण्यासाठी संत स्वतः आले. म्हणून नाम घेता राहू हाकारोनी सांगे. अरे तुकोबराय सांगायला लागले तुम्ही नाम घेता राहू नका. नाम घेता राहू. नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. आवाज द्या, नाम घ्या. हाताने टाळी वाजवा. मुखानं भगवंताचं नाम घ्या असं संतांनी सांगितलं. हे 6 कामं घेऊन जे स्वतः आले त्यांना संत म्हणतात. आता पुढे चला. 3 कामं घेऊन जो आला त्याला देव म्हणतात. ऐका बरं का. 6 कामं घेऊन आले ते संत. आता 3 कामं घेऊन आला तो देव. पहिलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देवाचे 3 काम. 1 भक्ताचं संरक्षण करणं हे देवाचं पहिलं काम आहे. 2 दुर्जनाचा नाश करणं हे देवाचं 3रं काम आहे. आणि धर्माची संस्थापना करणं. ऐका. धर्माचं दुसरं का? आता समजून घ्या. मी इथून बोलायला एक अर्ध समजून 10-5 रुपये कमी द्या बाबा. आता काय का कोण आता त्याला कायच करावं महाराज. त्याला मी काहीच करू शकत नाही. पहा कमी द्या. आता काय करता विठ्ठल. ऐका. धर्माची संस्थापना करणं, अधर्माचा नाश करणं आणि भक्ताचा सांभाळ करणं हे भगवंताचे 3 काम आहेत. या 3 कामासाठी देव आला. आता आपण किती कामासाठी आलो? ऐका बरं का. आपण 3 कारणामुळे इथं आलेलो आहे. आपल्याला इथं येण्याचं पहिलं कारण आहे पाप. इथं येण्याचं दुसरं कारण आहे वासना. आणि इथं येण्याचं 3रं कारण आहे कर्म. विठ्ठला इथं येण्याचं पहिलं कारण पाप. जन्मा येणे घडे पातकांचे मूळ. आहे की नाही? पुरावे आहेत आपल्याकडे. कीर्तनकाराकडे पुरावा असावा महाराज कोणत्या गोष्टीला. नाही तर मग कीर्तनकार पुरावा. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? आता हे ज्याला नाही कळलं त्याला नाही का नेऊन तरी नाही कळलं. जाऊ दे. आपल्याला काय करायचं आहे का. जन्मा येणे घडे पातकांचे मूळ. अरे जन्म घ्यावा लागतो पापामुळं. दुसरा जन्म घ्यावा लागतो वासनेमुळं. वासनेमुळे जन्म आहे का नाही? आहे का काही प्रमाण? जन्म घेणे लागे वासनेचा.
येणे लागे वासनेच्या त्याची झाली अंगे हरी रूप. ऐका बरं का, आता ऐका, तुम्हाला थोडस ऐकायचं अजून 10 मिनिटं, अजून 10 मिनिटं आहे की नाही. कशामुळे 10:30 वाजले, पण सुरुवात 10:30 झाली का आपलं 8:30 तसंच झालंय. आता काय वयामानानं परत माझं वय बी झालंय. आता गेल्या वर्षी 87 होतं, आता 88 झालंय. आता वय झालंय महाराज. आता मला काही सुधारणा बी झाले. आता काय महाराज, पाठीमाग मी पंढरपूरला गेलतो, तिथे गेल्यानंतर प्रदक्षिणा करता करता पडलो केदारदाला. पडलो, माझ्या डोक्याला मार लागला, मला आता दिसना बी झाले. आता दिसतच नाही महाराज. आता मला चिल्लर तर दिसत ना, नोटात दिसायला नुसत्या नोटात दिसतात मला. चिल्लर तर आता लक्षातच येईल. त्याला काय करणार आहे. ऐका थोडस ऐका. तिसरं कारण आहे आपल्याला इथं येण्याचं कर्म. हे कर्म भोगण्यासाठी इथं आपल्याला यावं लागतं. कर्म झाले तेची भोग आले. कर्म भोगण्यासाठी आपल्याला यावं लागतं आणि कर्म आपल्याला भोगूनच संपवावं लागतं महाराज. आपल्यालाच कर्म भोगावं लागतं असं नाही, अनेकांना कर्म भोगावं लागतं. देवाला कर्म भोगावं लागलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे मनमत झाला श्रीराम, कर्मे मनमत झाला श्रीराम. कर्मे श्रीराम वनवासा. रामचंद्र प्रभूला वनवास कशामुळं? कर्मामुळं. कर्म एवढं दुस्तर आहे महाराज. नाहीतर बसलेली मंडळी, फक्त 5 मिनिटं 10 मिनिटं एवढा प्रसंग सांगतो आणि थांबतो बरं का, ऐका लक्ष देऊन. नाहीतर बसलेली मंडळी मला सांगा, दुसऱ्या दिवशी जे पाऊल दुसऱ्या दिवशी राज सिंहासनावरती पडणार होतं, तेच पाऊल दुसऱ्या दिवशी वनवासाला पडण्याचं कारण काय? दादा थोडासा आवाज द्या. जे पाऊल राजसिंहासनावरती पडणार होतं, तेच पाऊल दुसऱ्या दिवशी वनवासाला पडण्याचं कारण काय? कारण काय हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल कोरवाडीकर, तर याचं कारण एकच आहे, फक्त कर्म. फक्त कर्म. ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंना वनवास, त्या ठिकाणी वनवासाला रामचंद्र प्रभू निघून गेलेले आहेत आणि भरतजी महाराज ज्या वेळेला आले, त्यावेळेला भरतजी महाराजांनी बघितलं, भैया 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 म्हणून भरतजी महाराज त्या ठिकाणी इकडं तिकडं रामचंद्र प्रभूंचा शोध घेत होते. ज्या वेळेला रामचंद्र प्रभू कुठे दिसेना असे झाले, त्यावेळेला मातेला विचारलं, मा कैकेयीला विचारलं, आई भैया कुठे, भैया कुठे, असा शब्द ऐकल्याबरोबर कैकेयीने सांगितलं, भरता थोडस ये, बस पाणी घे, थोडस शांत हो, मी सांगेल तुला भैया कुठे आहेत. आई मी हे विचारलं नाही, मी फक्त एवढं विचारतो, भैया कुठे आहेत, मला फक्त एवढ्याच प्रश्नाचं उत्तर हवंय, भैया कुठे. असं म्हणल्याच्या नंतर कैकेयीनं घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. त्यावेळेला भरतजी महाराजांच्या पायाखालची जमीन सरकली आणि भरतजी महाराज भावावरच्या प्रेमाच्या पोटी त्या ठिकाणी भावाला भेटण्यासाठी निघाले. मी तुम्हाला कर्म सांगतोय, कर्म भेटण्यासाठी निघाले. भरतजी महाराजांच्या सोबत अनेक त्या ठिकाणी गावातील लोक निघाले. रामचंद्र प्रभूंना तिथून परत आणण्यासाठी सगळे हे लोक निघाले. तिथं गेल्याच्या नंतर ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंची भरतजी महाराजांची भेट झाली, थोडा आवाज द्या. ज्या वेळेला रामचंद्र प्रभूंची आणि भरतजी महाराजांची भेट झाली, त्यावेळेला भेट झाल्याच्या नंतर भरतजी महाराज रामचंद्र प्रभूंच्या समोर काहीतरी वेगळ्याच पद्धतीने बोलायला लागले. त्यावेळेला रामचंद्र प्रभू भरतजी महाराजाला म्हणतात, तुला वाटत असेल मी इथं का आलो, तर माझं येण्याचं एकच कारण आहे, मी तुला आता सांगतो. भरता दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. तुला वाटत असेल कोण दोषी? माय कैकही ना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. मी इथं का आलो हे जर तुला ऐकून घ्यायचं असेल तर फक्त माझ्या कर्माचा मी दोषी आहे. माझं कर्म चांगलं नव्हतं म्हणून मला वनवास भोगावा लागला. म्हणून कर्मे श्रीराम वनवासा गेला. म्हणून माणसानं जीवनामध्ये चांगलं कर्म करत जावं. एखाद्या वेळेला चांगलं कर्म करत असताना काही माणसं म्हणते, महाराज एवढा सुंदर नरदेह मला देवानं दिला, मग काही दुःख पचवायला दिला का? सगळे दुःखच आहेत माझ्या जीवनामध्ये, सगळे दुःख आहेत. याचा अर्थ असा आहे, बाबांनो तुमचं कर्म तसं आहे. ज्या माणसानं वाईट कर्म करायचं त्यानं चांगलं होईल याचा कधीच विचार करायचा नाही. लक्षात ठेवा, कारण कर्म लगेच भोगायला येतं. लगेच एका मिनिटात सांगतो तुम्हाला काही जास्त हे कर, एकाच मिनिटामध्ये. माया हो आता शासनाची एक एसटी महामंडळाची स्कीम चालू आहे. 75 वर्षाच्या पुढच्या महिला मंडळीला एसटी फुकट, बरोबर आहे की नाही? महिला पुरुष सगळे 75 वर्षाच्या पुढच्याला. मी कर्म सांगायला तुम्हाला एवढं उदाहरण सांगतो, थांबतो ऐका. थांबतो म्हणल्यावर जरा वाटतं आता थांबायला बरं, आता थांबायला बरं काय, त्याच्यामुळे मी म्हणत जातो थांबतो असं म्हणायचं. 12 वाजता चल द्यायचं आपलं काय तसं. ऐका नाही, ऐका तसं करणार आहे नाही. ऐका कर्म सांगतो तुम्हाला. 75 वर्षाच्या पुढच्या माणसाला एसटी फुकट असं शासनानं नियम काढला. मग काय केलं? काही 50 वर्षाची माणसं आहेत महाराज, ते 75 वर्षाचे झाले. आमच्या गावातले एक काकू आहेत, वत्साला आत्या, त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल ना, ऐक नाही महाराज. त्या वत्साला आत्यानं म्हणलं, आत्या तुम्हाला एसटी फुकट आहे का? म्हणले हो. मी म्हणलं तुमचं तर 50 वर्ष आहे. म्हणले महाराज आधार कार्ड पहा ना. त्या आधार कार्डावर महाराज 77 वय होतं. 77. नेमकं काय झालं बघा, एक वर्षभर ती स्कीम चालली आणि नंतर दुसरी एक स्कीम शासनानं काढली महिला मंडळीसाठी. कोणती बहीण? लाडकी बहीण. आणि त्या लाडक्या बहिणीची वय मर्यादा 75 60 वर आणली. नाही कळलं तुम्हाला? 75 कुठं आणली? 60 वर आली. याला म्हणायचं केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले आयशे किती. याला कर्म म्हणायचं, कर्म. पण ती वत्साला आत्या म्हणली, महाराज याला कर्म कसं म्हणायचं? मी म्हणलं कस काय? म्हणली मी 75 वर्षात बसते आणि लाडक्या बहिणीत बसते. त्या म्हणले असं कस काय? 2 आधार कार्ड आहेत म्हणजे महाराज. 2 काढून घेतले म्हणे. आपल्या गावचा पप्या नाही का, तो पप्या 2 आधार कार्ड काढून देतो, त्याला फक्त 100 रुपये द्यायचे. 2 देतो आहे की नाही? कशाचं कर्म आहे की नाही? असं नाही, पण हे इथंच भोगावं लागणार आणि इथं हे सुटणार नाही. ते कर्म भोगण्यासाठी आपण इथं आलात, येण्याची इच्छा नाही, पण कर्म भोगण्यासाठी आलात तर नेमकं काय करा? पहिले सचे आली Oh
साथीला आलात, मग आता आलात ना, काय करा, ओळखा सारंग धरू नाम परमात्म्याला या साथीला आल्याच्या नंतर ओळखा. त्यांना ओळखला, देवाला ओळखलं पाहिजे. देवाला ओळखायचंय, देव साध्य आहे आणि देवाला ओळखण्यासाठी साधनाचा उपयोग करायचा. साधनाच्या उपयोगानं साध्य प्राप्त करून घ्यायचं. मग साधन कोणतं आहे? पहिलं साधन ज्ञान आहे, दुसरं साधन योग आहे, तिसरं साधन भक्ती आहे आणि चौथं साधन नाम आहे. त्या चारही साधनाच्या योगानं आपल्याला देव ओळखता येतो. ज्ञान साधनानं देव ओळखता येतो, पण ज्ञान साधन सोपं नाही. भक्ती साधनानं देव ओळखता येतो, पण भक्ती साधन सोपं नाही. योग साधनानं देव ओळखता येतो, पण योग साधन सोपं नाही. सोपं साधन नाम साधन आहे, ज्यानं देव ओळखता येतो. म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने नाम घ्यायचं. काही नाहीच वाकले. आता उद्या सांगणार महाराज म्हणले इतकं, पण आपण नाहीच टाळी वाजली पटन टाळी. येथे कोणाचे काय बा, ज्याचे त्याने आनंदित केले. एक माणूस एसटीत बसला मला म्हणला महाराज